नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत शिंदे या माझ्या यूट्यूब चॅनलवरल्या क्रिकेट ॲनालिसिस या चॅनलवरून आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, कालची मॅच आपण हरलेलो आहे आणि त्याबरोबरच आपण मालिका गमावलेली आहे. 1997 नंतर भारतीय संघाने प्रथम जी मालिका होती ती गमावलेली आहे श्रीलंकेविरुद्ध. वास्तविक श्रीलंकेविरुद्ध आपण या मालिकेत हरू हे या सिरीजच्या अगोदर कोणी जरी म्हटलं असतं तर आपण त्याला वेड्यात काढलं असतं. वास्तविक काय प्रॉब्लेम झाला या पूर्ण सिरीजमध्ये, आपण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वन डे वर्ल्ड कप 2027 यासाठी खऱ्या अर्थानं आपली तयारी होते का याची चाचणी करण्यासाठी आपल्याला ही वन डे सिरीज खूप महत्त्वाची होती. रोहित शर्माचं जे स्टेटमेंट होतं मॅच संपल्यानंतर, त्याने सांगितलं की असं काही नाही की एखादी दुसरी मालिका हरली की त्याचा काय तुमचा तिथे अंत होतो, असं काही नाही आहे. तयारीच्या दृष्टीने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाडूंना चाचपून घेणं हे सगळ्यात अर्थानं आमचं या मालिकेच्या दृष्टिकोनातून हा दृष्टिकोन होता. पण त्याचं ते योग्यच आहे, पण मालिका गमावणं हे काही योग्य नव्हतं. पण ठीक आहे, आता क्रिकेट म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी चालू असतात. पण मला असं वाटतं की आपलं कॉम्बिनेशन अजून ठरलेलं दिसत नाही. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याकडे बॉलिंग लाईनअपमध्ये म्हणजे टर्निंग ट्रॅकवर जेव्हा आपले बॅट्समन अशा पद्धतीने बॅटिंग करतात. आता आपण जेव्हा भारतात क्रिकेट खेळतो, आपल्याकडे ज्या असणाऱ्या पिचेस आहेत त्या बॅटिंगला अधिक साथ करतात. आणि जेव्हा आपण बाहेर जातो, म्हणजे श्रीलंकेमध्ये तीच एक विषय आहे की टर्निंग पॉईंट असणाऱ्या ज्या पिचेस आहेत तिथे आपल्या बॅट्समनना काही बॅटिंग करता येत नाही आहे. आणि 230-240 या धावसंख्या आपल्या भारतात जर असेल तर आपण ती साधारण 30-35 ओव्हरमध्ये मॅच संपून जाते. इथे मात्र परिस्थिती वेगळी होती. भलेही आपली सुरुवात चांगली होत होती. मी रोहित शर्माला अजिबात दोष देणार नाही एक ॲज अ प्लेयर म्हणून, कारण त्याने चांगली बॅटिंग केली, कॅप्टनशिप पण चांगली केली. काल श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली होती, त्यांची सलामीची जोडी पण चांगली खेळली. पण नंतर जेव्हा श्रीलंका असं वाटत होतं की 300 धावा करू शकता, पण श्रीलंकेच्या ज्या धावसंख्या आहे ती त्या ठिकाणी आपण 250च्या आतमध्ये ठेवली आणि जेमतेम 250 धावांचं आपल्याला आव्हान होतं. मला वाटत होतं की काल आपले भारतीय बॅट्समन हे चांगले प्रतिकार करतील, पण तसं काही झालं नाही. ठीक आहे, पण 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2027चा वन डे वर्ल्ड कप हा जर आपण डोळ्यासमोर धरला तर आपल्या बॅट्समनना खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. आणि आपलं बॉलिंग जे स्ट्रेंथ आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जसप्रीत बुमराह काल खेळायला नव्हता, त्याचा थोडासा परिणाम निश्चितपणे झाला असावा असं मला वाटतं. आणि या सिरीजवर थोडासा परिणाम त्याचा झालेला आहे. पण ठीक आहे, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी चालूच असतात. मला असं वाटतं की भारतीय संघाला ज्या ज्या काही आता इथून पुढे मॅचेस आहेत त्या चांगल्या प्रकारे त्याचा सराव करण्यासाठी ज्या काही सिरीज आहेत वन डे मॅचमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं खेळावं लागेल. गोलंदाज आणि बॅट्समन या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला करावं लागेल. विकेट किपरिंगवर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की राहुल आणि रिषभ पंत यांना कुठपर्यंत संधी द्यायची आणि त्यांच्याकडून कसं चांगली कामगिरी मिळवायची, हा सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन राहील. ठीक आहे, आपण बघूच पुढे भविष्यात काय कसं इंडियन क्रिकेट चालू राहील. तोपर्यंत